नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 ऑगस्ट 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं थांबवा, कारण तुमच्यात असलेली ताकद तुम्हालाच अजून पूर्णपणे माहिती नाही. आजचा सूचना बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. नमस्कार. आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश करत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडनं 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना राजापेठ पोलिसांनी 2 सराईत आरोपींना ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहेत. पोलिसांनी तेजस गणवीर पंडित वय 22 वर्ष राहणार फ्रेजरपुरा आणि संकेत रामदास धोटे वय 19 वर्ष राहणार निरपर सोपंत जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संबंधित घरफोडीची कबुली दिली आहे. पुढील चौकशीत आरोपी तेजस पंडित याने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी 2 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी एकूण 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेत. आरोपींकडनं चोरीतील 20,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडनं आणखी काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. राजापेठ पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या 3 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींकडनं आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. नमस्कार. आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात गेली 2 ते 3 दशके काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन ठेकेदाराविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वेतन, पीएफ आणि इतर कायदेशीर सुविधांसह जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवण्याची मागणी करत महिलांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडले आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात गेल्या 20 ते 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुमारे 70 ते 80 महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन ठेकेदार नियुक्त झाल्यानंतर आपल्या विधी मागण्यांसाठी विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे विद्यापीठात सेवा बजावली असून आता त्यांना 12,000 रुपये मासिक वेतन, 2,000 रुपये पीएफ तसेच सर्व कायदेशीर सुविधा मिळाव्यात. यासोबतच कोणत्याही जुन्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येऊ नयेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले आहे की त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण या नोकरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे रोजगार गमावण्याची भीती त्यांना सतावत आहे. नवीन ठेकेदाराने सर्व मागण्या मान्य करून जुन्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही महिलांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर, माझं एकच म्हणणं आहे, आम्ही सर्व मजूर लोक आहो. आम्हाला फक्त पेमेंटचीच गरज आहे. कारण आज 200 रुपये किलो तेल झालं तर 5 आणि 6,000 रुपये आम्हाला काय परवडते? 2,000 रुपये ऑटोनी जायला लागते. ह्या गरीब मजुरी आहे, 3-3, 4-4 मुलं त्यांना पाळावं लागते आणि 5 आणि 6,000 रुपयात काय होणार आहे सर? तर अनासर साहेबांचं असं म्हणणं आहे की जो ठेकेदार आला आहे त्यांच्यासोबत तुम्ही बोला आणि त्यांना मागणी करा
कारण जे साहेब करू शकतात ते ठेकेदार नाही करू शकत. माझं नाव पुष्पा तेलगोटे. मी संत गाडगे विद्यापीठमध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करत आहे. आज नवीन ठेकेदाराला नवीन कॉन्ट्रॅक्ट बदलला आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला 12,000 रुपये पगार द्यावे आणि 2,000 रुपये पीएफ कटावा आणि कोणतीच बाई आमची बंद नाही झाली पाहिजे. आम्ही आता थोडा 5 मिनिटं अगोदर असणारे सरांना भेटायला गेलो. असणारे सरांचं म्हणणं असं आहे की नवीन कॉन्ट्रॅक्टदार जो येईल तो त्यांच्या मजूर आणू शकते आणि जुना मजूर बंद करू शकते. आम्ही याच्यात काहीच बोलू शकत नाही. याच्याबद्दल तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारासोबत बोलू शकता. तो ठेकेदार पण तुम्ही पण असे असणाऱ्या सरांचे म्हणणे आहेत. समजा तुम्हाला घेतून कामा पुढे काय आम्ही आंदोलन करू इथे सर. 60-70 बाया आहो आम्ही साफसफाईचं काम करत आहे आणि आजची 1 ऑगस्ट आहे तर कॉन्ट्रॅक्ट बदललेला आहे. कॉन्ट्रॅक्टदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला पगार बिलकुल वाढून देणार नाही आणि ज्या पगारामध्ये आहेत तुम्ही त्याच्यात तुम्ही काम करू शकता. पण तो काही आमची गोष्ट घेत नाही. त्यामुळे आम्ही असणारे सरांना एक निवेदन दिलेलं आहे. असणाऱ्या सरांनी पण आम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलले की बा तुम्हाला तेवढ्यातच करावं लागेल असं तसं काहीतरी बोलले ते. आणि बस आता आम्हाला काय आमचा अधिकार आहे, हा हक आहे आमचा की आम्ही मजुरी आम्हाला वाढून द्यायला पाहिजे. म्हणून काय होऊन राहिलं एवढ्याशा पैशात काहीच होत नाही. म्हणून आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आमचं हे होत नाही. आज नवीन ठिकाणी ठेका दिला आहे. तुम्ही विद्यापीठमध्ये काम केलं नाही का? नाही आज आम्ही काम नाही केलं कारण की तो आमच्या याच्यात काही बसलेला नाही आहे. पहिल्या दिवशी विद्यापीठमध्ये गोंधळ आहे. साफसफाई नाही, काही नाही. हो. आम्ही त्यांच्याशी बोललो सकाळी की आम्हाला एवढा पगार द्या तुम्ही, पण ते आमच्या याच्यात काही बसलेले नाही आहे आणि आम्ही कसं काय आम्ही थोड्याशा पैशात काम करणार आहोत. संपूर्ण विद्यापीठमध्ये आज घाणीचे साम्राज्य दिसून येत. हो. कोणामुळे होऊ शकते सगळं? हे आता कॉन्ट्रॅक्टदार नाही आहे आणि त्यांना हे नाही केलं आणि स्वच्छता अभियान तर आमच्याच इकडे आहे, आम्हालाच करावं लागते. गेली अनेक वर्ष सेवा देणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि नवीन ठेकेदार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावतीतील राजकमल चौकातील एकेकाळची प्रसिद्ध दहीहंडी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बंद होती. मात्र यंदा युवा कार्यकर्ते आणि नागरिकांच्या आग्रहानंतर नवयुवक विद्यार्थी संघटनेने पुन्हा एकदा भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अमरावती शहरातील राजकमल चौकातील एकेकाळची प्रसिद्ध आणि आकर्षण ठरलेली दहीहंडी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बंद होती. मात्र यंदा युवा कार्यकर्ते, नागरिक आणि गोविंदा पथकांच्या आग्रहानंतर नवयुवक विद्यार्थी संघटनेने पुन्हा एकदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दहीहंडी उत्सवाचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, गोविंदा पथकांचा सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांकरिता आवश्यक सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदाची दहीहंडी अधिक भव्य आणि आकर्षक करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अनेक वर्षांनंतर राजकमल चौकात पुन्हा दहीहंडी उत्सव होणार असल्याने शहरातील युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीकर जनतेसाठी नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे एक आनंदाची बातमी म्हणजे या वर्षीपासून नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येणारा दहीहंडीचा कार्यक्रम गोविंदा आला रे आला हा काही कारणास्तव मधील 2-3 वर्ष घेऊ शकलो नाही. परंतु यावर्षी लोकांच्या आग्रहास्तव या वर्षीपासून या कार्यक्रमाची नवीन तऱ्हेने सुरुवात नवयुवक विद्यार्थी संघटना राजकमल चौक येथे करीत आहे. गेल्या 3-4 वर्षात आम्ही काही कारणास्तव या दहीहंडीचा कार्यक्रम करू शकलो नाही. परंतु बऱ्याच युवकांची अशी इच्छा होती का राजकमल चौकातील कार्यक्रम पुन्हा तुम्ही चालू करा. त्याकरिता ह्या संघटनेने आम्ही निर्णय घेतला आहे. येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे अमरावतीकरांसाठी, अमरावतीच्या जनतेचा हा कार्यक्रम आम्ही गोविंदा आला रे आला हा सुरू करीत आहोत. या वर्षीपासून हा कार्यक्रम दरवर्षी रेग्युलर राहील. त्याकरिता एक प्रथम मीटिंग म्हणून आज
गुलशन प्लाझाच्या हॉलमध्ये प्राथमिकता एक मीटिंग घेण्यात आली आहे. त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते असे ठरले की या वर्षीपासून हा कार्यक्रम आपण रेग्युलर सुरू करू. गेल्या अनेक वर्षानंतर राजकमल चौकातील दहीहंडी पुन्हा रंगणार असल्याने शहरातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता या भव्य दहीहंडी सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विभागाच्या वतीनं सध्या राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. म्हणजे आता स्वागत सुद्धा केलं जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई होते. सध्याचं एक जसं तुमच्याकडे आता हा विभाग आला आहे, आतापर्यंत काय कारवाईचा आकडावारी काय आहे? नाही, आकडेवारी तर भरपूर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. तर सर आता आणखी कठोर करण्याची गरज असं तुम्हाला वाटतं का? चालूच आहे, कठोरपणे चालू आहे. कठोर याचा अर्थ असा नसतो की आपले जे बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांना काही त्रास देणं हा कधी उद्देश नसतो. कठोर याचा अर्थ एवढाच असतो की नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम करायचं. आम्ही रेग्युलेटर म्हणून काम करतो तर रेग्युलेशन म्हणून काम करायचं आहे. एफबीओनी त्यांना जे रूल्स दिलेले आहे फूडच्या बाबतीत जर विचारा जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन्स आहेत. ते रेग्युलेशन त्याच्यामध्ये असतात, त्याप्रमाणे कंप्लाय करायचं आणि जे कोणी व्हायलेशन करतं प्रोपोर्शनल पद्धतीने ॲक्शन घेतं. सर आज तुमचा लास्ट हां हां शेवटचं. सर आज खरं तर तुमचा अमरावती दौरा होता. अनेक टपऱ्या किंवा जे विकणारे भेसळयुक्त आहेत त्यांनी पूर्णपणे आज बंद ठेवलं होतं. हे डर अच्छा लागा, खरं तर असंच म्हणावं लागेल तुमच्या बाबतीत. मात्र सर बऱ्याच वेळेस तुम्ही कारवाई करताना जे लहान मोठे आस्थापने आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना दिसते. मात्र जे काही मोठे उद्योजक आहेत किंवा मोठे डीलर आहेत त्यांच्यातल्या कारवाई समोर येताना दिसत नाही. आपण सर्वावरतीच करतो. तुम्ही जर व्यवस्थित आकडेवारी बघितले तर हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, डेअरी आहेत, ग्रोसरीमध्ये आहेत, ऑइलमध्ये आहेत, ड्रग्जवरती आहेत, मॅन्युफॅक्चरवरती आहेत, सर्ववरती आपण कारवाई केल्यात. आपल्याकडं पोर्टल चालू झालेलं आहे. ग्रीव्हन्सेस येतात, तक्रारी येतात, त्याचं ॲनालिसिस होतं. आपल्या विभागाची आकडेवारी आहे आणि ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लहान किंवा मोठा, छोटा किंवा या भागातला असं कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत नाही. नियमानुसार कारवाई होते आणि त्याच्यामुळं जे कोणी याच्यामध्ये व्हायलेशन करतं त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. धामणगाव रेल्वे आज पिवळ्या ध्वजांनी सजलाय. जयघोषांनी आसमंत दुमदुमला आहे आणि हजारो समाज बांधवाच्या उत्स्फूर्त सहभागात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सकाळपासून पूजन आणि सामाजिक उपक्रम तर सायंकाळी भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. धामणगाव रेल्वे शहर आणि तालुक्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेत. सकाळपासून शहरातील विविध भागात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरभर पिवळ्या ध्वजांनी सजावट करण्यात आली होती आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथील भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेत. डीजे, बँजो, पारंपरिक वाद्ये आणि आकर्षक देखाव्यांसह निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवर जल्लोषाचे वातावरण निर्माण केलेत. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमागदार शोभा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण धामणगाव रेल्वे शहर दुमदुमून गेलेत. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत गाचत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळा अविस्मरणीय केला. ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली. तेथे महाआरती आणि अभिवादनानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शांतता आणि शिस्तबद्ध वातावरणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
दामणगाव रेल्वेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उत्साहाने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा दिलाय. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील दुकानात झालेल्या 4.5 लाख रुपयांहून अधिकच्या चोरीचा धंतोली पोलिसांनी अवघ्या 72 तासात उलगडा केला आहे. 87हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील या दुकानात मोठी चोरी झाल्याची तक्रार व्यापारी नरेंद्र वेरहोमल शिवनाणी यांनी पोलिसांकडे दाखल केली होती. चोरट्यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 3,44,000 रुपयांची रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे LED टीव्ही आणि एक मोबाईल असा एकूण 4,58,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. अवघ्या 72 तासात तब्बल 87हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे विश्वजित नेतराज भोसले व 21 वर्ष राहणार तामणापूर तालुका धामणगाव रेल्वे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडनं चोरीतील रोख रक्कम, LED टीव्ही, मोबाईल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून धंतोली पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात सदर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली. तसेच इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर सदर गुन्हा हा अमरावती येथील धामणगाव येथील विश्वजित नेतराज भोसले व त्याच्या साथीदार यांनी मिळून केल्याची समजली. एक तपास पथक PSI बकाल साहेब आणि त्यांची टीम यांना सदर ठिकाणी पाठवली. त्यांना शोध घेतला. आता विश्वजित नेतराज भोसले हा मिळून आला. त्याच्या ताब्यातून 3 टीव्ही सदर दुकानी चोरी गेलेल्या 3 टीव्ही, 2 कोणी कंपनीच्या, एक कोणी कंपनीची टीव्ही आणि सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि सदर दुकानातून चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने दुसऱ्या दिवशीच लगेच एक नवीन मोटारसायकल खरेदी केली होती. ती मोटारसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे. असा एकूण 2,25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला. आरोपी अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे. धंतोली पोलिसांच्या वेगवान आणि तांत्रिक तपासामुळे मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात 1 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 38,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा नागपूर रोड लगत जुना पार्टी नाका परिसरातील सातपुते पाणठेला समोर विशेष कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोहम्मद जावेद उर्फ दुर्गेश हिरालाल चौरसिया वय 24 वर्ष याला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 किलो 125 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. या गांजाची अंदाजे किंमत 28,125 रुपये असून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि इतर साहित्यांसह एकूण 38,125 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8क 20ब 2ब आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची फिर्यादी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील पाहिजे आरोपी ललित श्रीवास्तव हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीवर यापूर्वी NDPS कायद्याअंतर्गत 11 गुन्हे नोंद असून त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचेही प्रत्येकी 1 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा तपास अधिक सखोलपणे केला जात असून फरार आरोपीच्या अटकेकरिता पोलिसांनी विशेष पथके कामाला लावली आहेत.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कोणते नवे धागे समोर आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वर्धा जिल्ह्यातील मोरांगणा अर्थात खरांगणा येथे अज्ञातांनी एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एटीएम मशीन जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमक दल, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहूया सविस्तर रिपोर्ट. वर्धा जिल्ह्यातील मोरंगणा अर्थात खरांगणा येथे अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडल्याची घटना रात्री उघडकीस आली आहे. घटनास्थळी एटीएम मशीन जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एटीएम मधून धूर आणि आग दिसत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक यंत्रणाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे विझवली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले तसेच खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी श्रावण पथक आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत असून एटीएम फोडण्यामागील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. मोरंगणा येथील एटीएम फोडण्याच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस विविध दिशांनी तपास करीत असून लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील प्रसिद्ध सत्य गणपती मंदिरात चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. पाहूया हा भक्तिमय सोहळा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील प्रसिद्ध सत्य गणपती मंदिरात चतुर्थीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दर्शनाकरिता महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह लाखो भाविकांनी हजेरी लावली. मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. भक्तांनी गणरायाचे दर्शन घेत सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्याकरिता प्रार्थना केली. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून भाविकांना सुरळीत आणि सुरक्षित दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात चतुर्थी उत्सव उत्साहात पार पडला. चतुर्थीच्या पावन दिवशी सत्य गणपतीच्या दर्शनाकरिता उसळलेल्या जनसागर हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रत्यय देणारा ठरला आहे. प्रशासनाच्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली. श्रमिकांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात क्रांतीचा जल्लोष पाहायला मिळालाय. भव्य मिरवणूक, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, अण्णाभाऊ साठे चौकाचे नामकरण आणि त्यांच्या विचारांचा जागर अशा वातावरणात संपूर्ण माहूर शहर लाल बावट्याच्या घोषणांनी दुमदुमून गेले. या ऐतिहासिक सोहळ्याचा सविस्तर आढावा आपण बघूया. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. श्रमिक व वंचित समाजाच्या महानायकाला अभिवादन करण्याकरिता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर आणि क्रांतीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसाणी आणि पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने
यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली. या जयंती उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मातोश्री किराणा समोरील चौकाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनोज कीर्तने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे योगदान तसेच फकीरा आणि वैजयंता यांसारख्या साहित्य कृतींमधून त्यांनी कष्टकरी आणि वंचित समाजाला दिलेल्या आवाज याची त्यांनी आठवण करून दिली. लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाचा संदेश दिला आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जयंत उत्सव समिती आणि माहूरमधील युवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. जयंती सोहळ्याची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या घोषणांनी झाली. श्रमिकांच्या संघर्षाचा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उत्सव माहूर शहरासाठी संस्मरणीय ठरला. माहूरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या या भव्य मिरवणुकीतून सामाजिक समता, श्रमिकांचा सन्मान आणि परिवर्तनाचा संदेश पुन्हा एकदा समाजापर्यंत पोहोचलाय. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. यवतमाळकरांकरिता एक मोठी दिलासादायक बातमी. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणी टंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून शहराच्या नियमित पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत गेल्यानंतर अखेर धरणातून पाणी वाहू लागले असून यामुळे यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. धरण भरल्यामुळे आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईची शक्यता कमी झाली असून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. निळोणा धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ही बातमी यवतमाळकरांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. दरम्यान धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्यामुळे नागरिकांनी धरणाजवळ अनावश्यक गर्दी करू नयेत, सेल्फी किंवा धोकादायक स्टंट टाळावेत आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. निळोणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने यवतमाळ शहराच्या पाणी टंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. मात्र धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. यवतमाळ जिल्ह्यातील झटोडा तरोडा फाटा येथील श्री संत शहापुरी महाराज मठात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झटाळा तरोडा फाटा परिसरातील श्री संत शहापुरी महाराज मठात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी मठ उघडल्यानंतर दानपेटी फोडलेली असल्याचे निदर्शनास आलेत. त्यानंतर दानपेटीतील रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट होताच मठ प्रशासनाने तातडीने पारवा पोलिसांना माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरीचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धार्मिक स्थळी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून मंदिर आणि मठ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल राठोड करीत आहेत. धार्मिक स्थळातील दानपेटीवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढे कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. श्रीरामपूर परिसरातील 26 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शहरातील नदीच्या पुलाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील श्रीरामपूर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय पायल अनिल बोंबिलवार यांचा मृतदेह शहरातील नदीच्या पुलाजवळ आढळून आल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने पुसद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत महिलेच्या आई सौ अंजली अतुल नाटेकर यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार पायल या काही काळापासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या आणि कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच या घटनेबाबत कोणावरही संशय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुसद शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याकरिता पोलीस अधिक तपास करीत आहेत. पुसदमधील या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. उजनी धरणात अचानक एक असा मासा वाढला आहे जो मच्छीमारांचे जाळे फाडतो, स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात आणतो आणि हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करत आहे. नेमका हा सकर माउथ मासा आहे तरी कोणता? तो ॲमेझॉन नदीतून महाराष्ट्रात कसा पोहोचला आणि हा मासा पर्यावरणाकरिता किती मोठा धोका ठरत आहे? चला जाणून घ्या याबाबत सविस्तर. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात गेल्या काही वर्षांपासून सकर माउथ कॅटफिश या आक्रमक माशाची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक मच्छीमारांना बसत असल्याचे समोर आले आहे. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार पूर्वी त्यांच्या जाळ्यात रोहू, कटला, चिलापी यांसारखे विक्रीयोग्य मासे मोठ्या प्रमाणात मिळत होते. मात्र आता जाळ्यात बहुतांश सकर माउथ मासेच अडकत आहेत. या माशाच्या शरीरावर कठीण कवच आणि तीक्ष्ण काटे असल्यामुळे त्यांना जाळ्यातून काढताना जाळे फाटते. काही वेळा जाळे ब्लेडने कापूनच मासा बाहेर काढावा लागतोय. यामुळे मच्छीमारांना दर 15 दिवसांनी नवे जाळे खरेदी करावे लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी दिवसाला 50 ते 100 किलो विक्रीयोग्य मासे मिळत असत. मात्र आता ही संख्या केवळ 10 ते 20 किलोपर्यंत घसरल्याचे मच्छीमार सांगताहेत. या माशाला स्थानिक बाजारात विशेष मागणी नाही. काही व्यापारी हा मासा केवळ सुमारे 5 रुपये प्रति किलो दराने तेल किंवा फिश पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांना विकत घेतात. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. मग प्रश्न असा पडतो, हा मासा महाराष्ट्रात आला तरी कसा? सकरमाउथ कॅटफिश हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील मासा आहे. भारतात हा मासा एक्वेरियम किंवा फिश टँक स्वच्छ करण्याकरिता क्लीनर फिश म्हणून आणण्यात आला होता. मात्र काही ठिकाणी तो नैसर्गिक जलाशयात पोहोचल्यानंतर त्याची संख्या वेगाने वाढू लागली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजेच BNHS च्या अभ्यासानुसार हा एक आक्रमक परदेशी मासा आहे. स्थानिक जलाशयांमध्ये त्याचा नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्याची संख्या वेगाने वाढते. त्याची प्रजनन क्षमता देखील अत्यंत जास्त असल्याने काही वर्षातच त्यांची संख्या अनेक पटींनी वाढल्याचे निरीक्षण आहे. हा मासा तळाशी राहून गाड आणि वनस्पती खरबडून खातो. त्यामुळे पाणी गढूळ होते. सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही. परिणामी स्थानिक माशांची अंडी, पिल्ले आणि नैसर्गिक अन्न साखळीवर परिणाम होतो. याच कारणामुळे हा मासा जैवविविधतेकरिता धोकादायक मानला जातो. भारत सरकारने या आक्रमक प्रजातीच्या विक्री आणि पालनावर बंदी घातली आहे. तसेच BNHS
आणि मत्स्य विभाग संयुक्तपणे स्थानिक माशांचे संवर्धन करण्याकरिता मत्स्य बीज सोडणे आणि सकर माऊथ माशांचे प्रमाण कमी करण्याकरिता विविध उपाययोजना राबवित आहेत. मात्र या उपाययोजनांचे परिणाम कितपत प्रभावी ठरतात आणि मच्छीमारांचे नुकसान कसे भरून निघते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, परदेशी आक्रमक प्रजाती केवळ पर्यावरणालाच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था आणि हजारो कुटुंबियांच्या उपजीविकेलाही मोठा धोका निर्माण करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? आक्रमक परदेशी प्रजातींवर अधिक कडक नियंत्रण आणि जलाशयांचे संरक्षण करण्याकरिता सरकारने आणखी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सखोल विश्लेषणाकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर काही सेकंदाकरिता काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. चालत्या लोकल ट्रेन खाली उडी मारून एका व्यक्तीने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूच्या दारातून त्या व्यक्तीला अक्षरशः ओढून बाहेर काढण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहूया हा थरारक पण सावध करणारा सीसीटीव्ही फुटेज. मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 30 जुलै रोजी रात्री 10:52 ही धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेट ते बोरीवली स्लो लोकल प्लॅटफॉर्मवरनं सुटत असतानाच अचानक एका व्यक्तीने चालत्या ट्रेन खाली येत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दृश्यांनुसार संबंधित व्यक्तीने ट्रेनच्या फूटबोर्ड खाली डोके ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विलक्षण प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीचे पाय पकडून जोरात मागे खेचलेत. अवघ्या काही सेकंदाच्या या धाडसी कृतीमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचलेत आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने माहिती देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्याने या टोकाचे पाऊल का उचललेत याचा तपास पोलीस करीत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. दादरसारख्या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान रेल्वे प्रशासनाने नागरिकांना कोणतीही अडचण किंवा मानसिक त्रास असल्यास मदत घेण्याचे आणि अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नयेत असे आवाहन केले आहेत. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली. परंतु ही घटना मानसिक तणावाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करते. आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी गंभीर मानसिक तणावातून जात असेल तर वेळेत मदत घेणे अत्यंत महत्वाचे आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजून ताज्या असतानाच जम्मू काश्मीरमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुलगाम जिल्ह्यात 2 मजुरांचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबियांनी हल्लेखोरांनी गोळीबारपूर्वी त्यांची ओळख विचारल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील किलम गावात 2 मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृत दोघेही छत्तीसगडमधील रहिवासी असून कामानिमित्त काश्मीरमध्ये गेले होते. मृतांच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी त्यांची जात आणि धर्म विचारून ओळख पटवली. या घटनेमुळे एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या हल्ल्यातही अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. दरम्यान या हल्ल्यानंतर भाजप नेते रवींद्र रैना यांनी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण काश्मीरमध्ये निरपराध मजुरांना लक्ष्य करून मानवतेवरच हल्ला करण्यात आला आहे.
तसेच काश्मीरमधील शांतता आणि बंधुभाव बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलेत. एक बार फिर कश्मीर घाटी को लहूलुहान किया है. निहत्थे और निर्दोष जो मजदूर हैं उनको दक्षिण कश्मीर के कुलगाम के ज़िला के अंदर एक गांव कीलम में निशाना बनाया गया. इंसानियत को तार तार किया है इन पाकिस्तान के दरिंदे आतंकवादियों ने. एक तरफ यहाँ कश्मीर घाटी में श्री अमरनाथ जी की पवित्र यात्रा बहुत अच्छे तरीके से सब समाज के लोग मिलजुल कर उसका समर्थन करके सुचारू ढंग से वो यात्रा चल रही है. वहीं ये बुज़दिल और कायर पाकिस्तानी आतंकवादी हर संभव प्रयास कर रहे हैं कि कश्मीर घाटी में शांति और भाईचारे में खलल डालने की. आतंकवादियों के जो मंसूबे हैं, आतंकवादियों की जो मंशा है, वो कभी हम पूरा नहीं होने देंगे. आतंकवाद का लगातार सफाया कश्मीर घाटी में हुआ है. अब चूंकि पाकिस्तान का अपना घर डगमगा रहा है, पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में इस समय वहाँ के जनमानस ने, वहाँ की जनता ने एक तूफान उठाया है पाकिस्तान के खिलाफ. और उसी दौरान पाकिस्तान और उसके आतंकवादियों ने इंसानियत का कत्ल, मानवता का कत्ल दक्षिण कश्मीर के कुलगाम में किया है. इस जघन्य अपराध की, इस इंसानियत का जो कत्ल जो दक्षिण कश्मीर में इन आतंकवादियों ने किया है, इसकी भारी कीमत इन आतंकवादियों को चुकानी पडेगी. रवींद्र रैना यांनी पुढे असा दावाही केला आहे की पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे लक्ष विचलित करण्याकरिता हा हल्ला घडवून आणण्यात आलाय. मात्र हा आरोप असून त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्या आहेत. कुलगाममधील या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत अधिकृत माहिती समोर येत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत असेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर सबस्क्राइब करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.